वर्षापासून अंकलगी तलाव भरण्यासाठी, अंकलगी तलावास पाणी येण्यासाठी तिथं रक्त घ्या आणि पाणी द्या असे दिवंगत आदरणीय चिपलकटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुकाराम बाबांनी मोठं आंदोलन उभा केलेलं होतं. त्यावेळी तत्कालीन अधीक्षक अभियंता तिथं पाटोळे साहेब, सचिन पवार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब सगळे येऊन लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलेले होते. त्यामध्ये माडगाळपासून ते तिथं खुदाई काम सुद्धा सुरू होतं. अचानक 1 वर्षापासून त्या कामाला कुणी बघायला तयार नाही. त्या सध्या असलेले लोकप्रतिनिधींनी मोठमोठे थापा मारतात. उटगी जे दोड तलावामध्ये जी काय पाणी आलेलं आहे, शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात तिथं दिलासा मिळालेला आहे, तिथल्या शेतीला जी काही चालना मिळालेलं आहे, फळपीक वाढलेलं आहे, त्याचप्रमाणे अंकलगी तलावामध्ये पाणी आल्यास जवळजवळ उन्हाळ्यामध्ये अंकलगी तलावापासून 30 ते 40 गावाला पाणी पुरवठा, पिण्याच्या पाणीचा पुरवठा होतो. अत्यंत दुष्काळ परिस्थिती असताना देखील ज्या अंकलगी तलावामध्ये वॉटर लेवल स्टोअर राहतो, अशा ठिकाणी अशा तलाव आपण स्टोरेज टँक भरणं अत्यावश्यक असून यावेळी यासाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी आपण संपर्क केलेले आहे. सध्या त्या कामाबाबत कुठलाही ठोस असा निर्णय होत नसून ते काम पेंडिंग आहे. त्यामध्ये अधिवेशन संपल्यास आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना सांगू त्या कामाला आपण तात्काळ पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये मानतेश पाटील असतील, अंकलगीचे सर्व मंडळी असतील, वेळोवेळी पाठपुरावा केलेले आहेत आणि आवाजही उठवलेले आहेत. यामध्ये आम्ही सर्वजण मिळून कुठला पक्षपात न करता यामध्ये उटगी दोडनालामधलं जे काही सोर्स वाढलेलं आहे, तसेच अंकलगी वाढल्या संघपर्यंत पूर्व भागामधील आपल्याला एक वरदान असलेले अंकलगी तलाव भरण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.